सुप्रभात. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव. आज आपण इथे आकाशातील गुरुग्रहाची थोडी माहिती घेऊया. आकाश म्हणजे आपला जे सूर्यमाला आहे त्याच्यामध्ये जो गुरुग्रह आहे हा आकाराने सर्व ग्रहामध्ये सर्वात मोठा आहे. आकाराने म्हणजे दीर्घदेही स्थूलकाय असा सर्वात मोठा आकाराने आहे. म्हणजे जसं हत्ती आपण बघतो सर्वात मोठा गुबगुबीत अगदी खाऊन पिऊन सुळसुळीत गुळगुळीत झालेला आहे, असा हा सुद्धा म्हणजे गुरुग्रहसुद्धा खाऊन खाऊन मस्त फुगलेला आहे. सुस्त मस्त आणि असा फुगलेला आहे. आता ह्याचं कारण काय, असं तो फुगण्याचं कारण काय? म्हणजे हत्ती आपण बघतो की जंगलं खातो, जंगलात जे गावेल ते झाडं मोठमोठी तोडून खातो. मग हा गुरुग्रह असा दीर्घदेही असा फुगण्याचा म्हणजे एकदम सगळ्यात मोठा असण्याचं कारण काय? तर आपल्या सूर्यमालेमध्ये गुरु हा ग्रह बाहेरून एखादी समजा उल्का आली गुरुग्रहाकडे तर तो आपल्याकडे ओढून घेतो. त्याचं गुरुत्वाकर्षण शक्ती सर्वात मोठी आहे. सूर्यमालेमध्ये गुरुग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती मोठी असल्यामुळे बाहेरून जर एखादी उल्का आली तर ती काय करतो, तो या सूर्यमालेला कुणाला त्रास होऊ नये म्हणून आपल्याकडे ओढून घेतो. आता गुरुग्रह आहे तो आपल्या कुटुंबामध्ये काय कार्य करतो की वाईट जर शक्ती असेल तर तो आपल्याकडे ओढून घेईल आणि तुम्हाला सेफ ठेवेल. आता आपल्या आजूबाजूला जे सूर्यमालेमध्ये आहे ते आज आपल्या आजूबाजूला असतं. आता कसं असतं ते मी तुम्हाला समजावून सांगतो. आता सूर्यमालेमध्ये सूर्य आहे. सूर्य काय आहे? अग्नीचं रूप आहे. मग घरामध्ये आपल्याला चूल असते, गॅस असते. हे काय आहे? अग्नीचं रूप आहे, म्हणजे सूर्याचं रूप आहे. सूक्ष्म रूप आहे, मोठं नव्हे, अतिसूक्ष्म रूप आहे असं म्हटलं तरी चालेल. मग आता हे प्रत्येक गोष्ट अशीच आहे. चंद्र आहे, मन आहे आपल्याला. चंद्र माया मन. आता मनाचं कार्य कोणाच्या आधारावर चालतं? चंद्राच्या आधारावर चालतं. कुंडलीत जर चंद्र बिघडला असेल तर आपल्या मनावर आघात होण्याची शक्यता असते. शक्यता बोलतोय मी. आणि तिथे पण गुरुग्रह तुमचा बलवान असेल तर तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता. कुठलाही ग्रह बाकीचे म्हणजे गुरुग्रह तुमचा बलवान आहे. बाकीचे सर्व ग्रह जरी तुमचे बलवान नसतील तरी पण तुमचा होणारा त्रास गुरुग्रह कमी करू शकतो. अगदी उदाहरणं देऊन मी सांगू शकतो, नावं घेऊन सुद्धा सांगू शकतो, पण ते सांगणं योग्य नाही. आज या ठिकाणी आपण श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 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 श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता ह्या गुरुग्रहाला 12 उपग्रह आहेत. या गुरुग्रहाला 12 उपग्रह आहेत. म्हणजे आपल्या पृथ्वीला फक्त एकच चंद्र आहे, उपग्रह आहे, म्हणजे तो मनाचा कारक आहे. गुरुला 12 आहेत म्हणजे विचार करा. गुरुग्रहाचं मन किती मोठं असेल ते, म्हणजे तिथल्या वातावरणाचं मानसिक जे एक माइंड लेवल असतेच ना,
बरोबर ना. मृत्यूपश्चात आपलं काय असतं शिल्लक, की आपली जी प्रकाशमय काय आहे, आपला जीवन प्रकाश आहे, प्रकाशमय काय आहे, आपली जिवंतच असतं त्याला मरणच नाही ना. भगवद्गीतेने सांगितलं, तुम्ही काही घेऊन येत नाही, तुम्ही काही घेऊन जात नाही, पण प्रकाश घेऊन जाता. एक वाक्य राहिलेच वाटतं भगवद्गीतेमध्ये. तुम्ही काय घेऊन येत नाही, तुम्ही काय घेऊन जात नाही, पण प्रकाश घेऊन जाता, असं आपण एक वाक्य तिथे कंसामध्ये टाकू, की तुम्ही जाताना आपली प्रकाशमय काया बरोबर घेऊन जाता. आणि काय घेऊन जाता, त्या प्रकाशमय कायामध्ये जे आपण काय एवढ्या वर्षामध्ये जे काय केलेलं आहे त्याचं ते तिथे म्हणजे आता फोटोग्राफी आहे, व्हिडिओ आहे, मग तिथे शूट झालेलं आहेच ना आपलं सगळं. तो कॅमेराच आहे ना, सूर्याचा कॅमेराच आहे, तिथे आपलं सगळं शूट झालेलंच आहे. मी काय करतो दिवसभर हे तिथे सूर्याकडे शूट झालेलंच असतं. त्याच्याकडे अशी पॉवर आहे की ती आपण लपून जरी केलं तरी ते त्याला दिसू शकतं. अशी पॉवर आहे त्याच्याकडे, ती कोणती शक्ती. आता सर्वच आपल्या निसर्गाने आपल्याला मूठ उघडून दाखवलेलं नाही ना. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमो नमः. अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.